चाळीसगाव शहरात आज सकल नाभिक समाजातर्फे सटाणा तालुक्यातील खमताणे गावात झालेल्या अत्यंत धक्कादायक घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। केवळ 10 वर्षाच्या बालिकेवर 75 वर्षाच्या वृद्ध नराधमाने केलेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात समाजात संतापाची लाट उसळली आहे। या अमानवी कृत्याविरोधात तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना निवेदन देण्यासाठी सकल नाभिक समाजाचे अध्यक्ष, सकल नाभिक समाजाचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेऊन प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना हायर करण्याची मागणी करण्यात आली। तसेच या भयानक गुन्ह्याला फाशीची शिक्षा मिळावी अशा कठोर शब्दात मागणी करून समाजाने संताप व्यक्त केला। समाजाच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याचा दबाव वाढला असून समाज बांधवांकडून या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे। 5 कोर्टात चालू आमची नाभिक समाजाच्या वतीने दादासाहेब उज्ज्वल निकम यांचीच नेमणूक करण्यात यावी आणि नाही फाशी झाली तर आम्ही मंत्रालयात धडक मोर्चा काढू, मंत्रालय बंद करू। आम्ही पुरा महाराष्ट्राचे नाभिक समाज इतर 12 बुलेदारांना सोबत घेऊन आम्ही मंत्रालयात मोर्चा काढू आणि बंद करू, मंत्रालय बंद करू। एवढी आमच्या नाभिक समाजात पावर आहे। अन्याय अत्याचार आतापर्यंत आम्ही भरपूर सहन केला, याच्या पुढे नाभिक समाज इतर समाज 12 बुलेदार अत्याचार अन्याय सहन करणार नाही। विनंती अशी की ही जी घटना घडली आहे, खूप गलिच्छ घटना घडली आहे। 70 वर्षाच्या नराधमाने एका 10 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक छळ केला आहे आणि हे कुठल्याही समाजात असं घडता कामा नये, याच्यासाठी शासनाने कठोर पावले उचलून संबंधित गुन्हेगारास चौकातून फाशी दिली पाहिजे, हीच शासनाला एवढी विनंती आहे। आणि इथं बऱ्यापैकी समाज बांधव जमा झाले आहेत। भविष्यात अशा घटना कुठंच घडायला नको ही एक सटाणा तालुक्यातील खमताणे येथील एक 10 वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा गुन्हा झालेला आहे आणि परिस्थिती पाहता मालेगाव तालुक्यामध्ये येत्या 8 दिवसामध्येच 2 अल्पसंख्याक परिवारातील मुलींवरती म्हणजे अल्पसंख्याक अल्पवयाच्या मुलींवरती अत्याचार झालेला आहे आणि गावगाड्यामधील अल्पसंख्याक समाज असल्या न्हावी सोनार या समाजावर अत्याचार झालेला आहे आणि याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि या नराधमांना फाशी झाली पाहिजे। यासाठी आम्ही आज आमच्या सकल नाभिक समाज चाळीसगाव, सायगाव, बिलकोड, टाकळी, वागडू इथून आडगाव या सर्व समाज इथं चाळीसगावला पोलीस स्टेशन निवेदन देण्यासाठी माननीय पोलीस निरीक्षक अमित कुमार मंडळ साहेबांनी निवेदन दिलं आहे। त्याचप्रमाणे चाळीसगावचे तहसीलदारांना सुद्धा आम्ही निवेदन देण्यासाठी जात आहोत आणि या सर्वांना आमची एकच विनंती आहे की या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा जो समाज आहे, गोरगरीब अल्पसंख्याकाचा समाज आहे गावगाड्यातला, त्याला न्याय मिळाला पाहिजे। जर त्याला न्याय मिळत नसेल तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या या राजकारण्यांना कुठेतरी जाब विचारला पाहिजे आणि यांची जागा दाखवली पाहिजे। मालेगाव तालुक्यात आज दादा भुसे शिवसेनेचे मंत्री आहेत, पण त्या मालेगाव तालुक्यामध्येच अशी या घटना घडत आहेत। आणि खमताणे तालुका सटाणा येथे नाभिक समाजाच्या 10 वर्षीय मुलीवर 70 वर्षीय नराधमाने अत्याचार केला। पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने हे प्रकार खूप होत आहेत। अल्पवयीनांवर बलात्कार करण्याचे प्रकार मागील 4 वर्षामध्ये खूप वाढलेले आहेत। मग ती गोंडगावची घटना असेल, खमताण्याची घटना असेल, डोंगराळ्याची घटना असेल किंवा यापूर्वी झालेली कोपर्डी घटना असेल, तर लहान मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढलेले असून अशा नराधमांना जलद गती न्यायालयात खटले चालवून 100 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा झाली पाहिजे। निवेदन दिलेलं आहे वरिष्ठ कार्यालयापर्यंत आम्ही पाठवून देत आहोत। काय तुमच्याकडे काय कायद्याने जे कडक कायदे असतील ते कर्माला लावत आहे ठीक आहे। त्या संबंधित पोलीस स्टेशनला आहे जे वरिष्ठ कार्यालयात निवेदन आहे आम्ही आपल्या वरिष्ठ कार्यालयात सादर करतो। त्या मार्फत काय